स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरील टांगती तलवार कायम. जिथं आरक्षण मर्यादेचं उल्लंघन तिथं निवडणुका स्थगित होणार. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट संकेत. खटला मोठ्या पीठाकडे वर्ग करण्याची शक्यता. शुक्रवारी पुन्हा होणार सुनावणी. मुंबई शहरामध्ये 4,33,000 दुबार मतदार. एकाच व्यक्तीचं नाव 103 वेळा आढळलं. सर्वाधिक दुबार मतदार आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात असल्याची माहिती. वरळी विधानसभेत 6,800 पेक्षा अधिक दुबार मतदार. मतदार याद्यांवरील तक्रारींचा 2 दिवसात निपटारा करा. राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना आदेश. मतदारांचा प्रभाग चुकल्यास आयुक्तांना दुरुस्तीचे अधिकार. बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची शिवसेनेत घराणेशाही. शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी. उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस. राऊत एकदम फ्रेश. पुन्हा एकदा तलवार घेऊन उभे दिसतील. भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मारहाणीमध्ये माझ्या मुलीचा मृत्यू. एसआयटी नार्को कोणतीही टेस्ट करा पण माझ्या मुलीला न्याय द्या. गौरी गर्जेंचे वडील अशोक पालवेंचे आरोप. आज संविधान दिवस. संसदेत साजरा केला जाणार संविधान दिवस. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित. अयोध्येतील राम मंदिरावर दिमाखात फडकला धर्मध्वज. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण. श्रीरामाच्या जयघोषात अयोध्या नगरी दुमदुमली. दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण. शौर्य पाटीलचे कुटुंबीय आज दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना भेटणार. मुलाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी. फडणवीस सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय. उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटी रुपयांना शासन मान्यता. 24.35 किलोमीटर लांबीचा असेल उत्तन विरार मुख्य सागरी सेतू. आता माकड पकडा आणि 600 रुपये मिळवा. माकडांच्या उपद्रवावर मात करण्यासाठी वनविभागाचा GR. बिबट्याचा चिमुकल्या मुलावर हल्ला. पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगावमधील घटना. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी. गावात दहशतीचं वातावरण. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. हल्ल्याच्या जखमा अजूनही मनावर. हल्ल्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री वाहणार श्रद्धांजली.